तरी ट्राय करून. प्रत्येक व्यक्तीने जरी हे FNO ट्रेडिंग ट्राय करायचं ठरवलं तरी ऑलमोस्ट किती लोक नुकसान करतील ह्यामध्ये विचार करा. फक्त 1% लोकांचं जर म्हणजे प्रॉफिटेबल असेल ह्यामध्ये FNO ट्रेडिंग, तर जेवढे लोकांनी अकाउंट्स ओपन करतील किंवा ट्राय करायला बघतील, बघू तरी प्रत्येक लोकांनी 100 रुपयाचा जरी लॉस केला ना तरी किती पैसे होतील ते पूर्ण इंडियाचे. सो लक्षात घ्या हा गेम. मला हा ठीक आहे की डोंट नो कसा आला किंवा मला असं वाटलं की मी पण 2-4 लोकांसोबत डिस्कस केलं ह्या गोष्टीबद्दल आणि लक्षात आलं की खरंच यार आपण FNOमध्ये काय करतोय. आपण एकतर आपल्या हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट करून घेतोय आणि त्याचे लॉंग टर्ममध्ये खूप बेकार परिणाम होतील. आत्ता तुम्हाला लक्षात येणार नाही आपण आता कसं कॅपॅसिटी आहे, ठीक आहे यार गेले तर गेले, आपण आता नेक्स्ट टाइम हे करू. पण ज्यावेळेस तुम्ही लॉस करता ना त्यावेळेस लक्षात ठेवा की एखादी गोष्ट नवीन काहीतरी खरेदी करण्यासाठी तुम्ही किती काटकसर करता की यार नको ही कशाला, आपल्याला काय गरज आहे. किंवा आपण ते रिच डॅड पुअर डॅडचे सल्ले ऐकून घेतो ना की काय गरज असेल तरच वस्तू घ्यावी. अरे पण आवड आहे की नाही, काही आवडीवरती पण खर्च करू शकतो ना आपण. पण ज्यावेळेस तुम्ही FNOमध्ये लॉस करता ना त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट लक्षात येते, यार ह्या एवढ्या पैशामध्ये तर आपल्याला ही गोष्ट आली असती, एवढ्या पैशामध्ये तर मी मोबाईल घेऊ शकलो असतो. ती मोबाईल तुम्हाला ॲटलिस्ट खुशी देईल. तुम्ही ट्रेडिंग करून फक्त टेम्पररी जसं सुख मिळतं ती गोष्टसुद्धा देईल जरी गरजेची नसेल तरी, पण ती तुमच्याकडे राहील, ती तुम्हाला थोडा आनंद पण देईल. तुम्ही एखादी बाईक घेताय किंवा कार घेताय आणि ती गोष्ट तुम्ही एन्जॉय तरी करताय. ट्रेडिंगमध्ये तुम्ही फक्त टेम्पररी तुमच्या एक ॲडिक्शन जे आहे ना ते तुम्ही फुलफिल करताय किंवा जे जो डोपामाइन आहे तुमचा रिलीज होतोय, जे ज्यावेळेस ट्रेड घेतला की तो रिलीज होतो तुम्हाला. आता प्रॉफिटेबल, आता मला 500, 1000, 2000, 5000 मिळतील. आणि ज्यावेळेस ते निगेटिव्हमध्ये जातात त्यावेळेस तुमचे हार्टबीट वाढायला लागतात. सो आपण रोबोट नाही आहेत, आपल्याला फिलिंग्स आहेत. आपण ट्रेडिंगसाठी बनलेलो नाही आहेत. आपण म्हणजे लिटरली सांगतो आपण, म्हणजे मी स्वतःलाच बोलतोय हे सगळं आणि तुम्हाला पण सांगू इच्छितो कारण मला हा अनुभव आलेला आहे. तर मला असं वाटतं की जे लोक इन फ्युचरमध्ये प्रयत्न करतील की काय होतं तर एक्सपिरियन्स करावा माणसाने. पण एक्सपिरियन्सपेक्षा दुसऱ्यांच्या चुकांमधून सुधारलेला माणूस हा बेटर असतो, तो जास्त लवकर इम्प्रूव्ह होतो. सो तुम्ही जर प्रत्येकजण एक्सपिरियन्स करत राहाल तर खूप अवघड होऊन जाईल. तुम्हाला स्वतःला लॉस करून मग एक्सपिरियन्स करावा लागेल. सो माझा एक्सपिरियन्स मी शेअर करतो आहे. प्रॉफिटेबल पण आहे. बऱ्याच वेळा आपण खूप सारं प्रॉफिट कमवतो, आपण ते घरी पण घेऊन जातो, एन्जॉय पण करतो. पण दिस इज नॉट रिजनेबल बिकॉज आपण आपल्या हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट करून घेतो आहे. ह्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा. तुम्हाला जर पटलं, योग्य वाटलं माझं म्हणणं तर तुम्ही FNOमधून बाहेर या. तुम्हाला जर वाटत असेल की काही बघतोय किंवा चुकीचं बोलतोय तर तुम्ही FNO ट्रेडिंग करा. ऑल द बेस्ट फॉर युअर लाईफ अँड थँक्यू.